राधे राधे, कशा आहात सगळ्यांना मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा. सकाळी सकाळी झाली की आज म्हणलं पहिली पूजा करायला घेऊ. मस्त देवीची पूजा घट वगैरे बदलून घेतला आणि देवीची पूजा केली, पोथी वगैरे वाचून घेतली. पाहू शकता मस्त अगरबत्ती आणि धुपाचा वास सगळीकडे दरवळत होता. सकाळ सकाळ 6-6:30चं वातावरण घरामध्ये खूप प्रसन्न वाटत होतं. सासूबाई म्हणत की आज लवकर पूजा आवरून घे. पूजा आवरून घेतली की मला लगेच स्वयंपाकाला लागायचं होतं. आज होती आमच्या घरच्या आईची इच्छा की त्यांना आज पुरणाची पोळी खायची होती. मग बाईला शाळेत जायचं होतं, त्याच्यासाठी मस्तपैकी पालकचा पराठा केला होता. इकडे चहा वगैरे घेतला, थोडीशा अंगात एनर्जी आल्यासारखं वाटतं म्हटलं. लगेच स्वयंपाकाला लागली होती. कांदा चिरताना कांद्याने मला एवढं रडवलं, पावडर क्रीम लावलेलं सगळं माझं निघून गेलं. मग लगेच बेसन वगैरे भिजून ठेवून दिलं, सगळी तयारी करून ठेवून दिली. कढी केली. आता कढी म्हटलं की भजी आली आणि भजी म्हटलं की कढीशिवाय अधुरेच आहेत. मस्त कांदा आणि खोबरं मी असं गॅसवर भाजून घेते, कारण तिखट करते वेळेस खायलाही खूप छान लागतं आणि तरीबाजही वाटतं. डाळ माझी शिजून रेडी झाली होती. सासूबाई लगेच म्हणल्या की चल आरती करून घेऊ. आरती झाल्यानंतर पुरण शिजायला टाकून देऊ. आता प्रत्येक ठिकाणी पुरण करायची पद्धत वेगवेगळी असते. माझ्या माहेरी पहिले पुरण पुरणाच्या साच्यानं डाळ चाळून घेतात आणि नंतर मग ते साखर टाकून फेटलं जातं. पण आमच्या इकडं पहिले डाळ फेटून घेतात आणि नंतर त्या पुरणपात्रामध्ये बारीक केलं जातं. मग सासूबाईने कडक वॉर्निंग दिली होती की बोडी अजिबात पुरण लागलं नाही पाहिजे, कारण की मग पोळी एकदम करपल्यासारखा त्याचा वास येतो. सासूबाई अधूनमधून चेक करत होत्या की माझ्या सुनेनं दिलेली ड्युटी बरोबर केली की नाही. आता माझ्या सासूबाईला काही शांत बसवेना. लगेच त्याने पुरण झाले की मी तुला मदत करते म्हणून त्याने लगेच मला पुरणपात्रातून बारीक करून दिले. इकडे पाहू शकता जायचं होतं ऑफिसला. गरमागरम त्यांना भजी आणि कढी दिली. देवाचं पहिले नैवेद्याचं ताट काढून घेतलं आणि त्यांचा टिफिन रेडी करून त्यांना ऑफिसला देऊन दिला. देवाला नैवेद्याचं ताट लावलं आणि सगळ्यांना जेवायला टाईम होता. आता सासूबाई बसलेल्या आमच्यात भागवतामध्ये, त्या तिकडे गेल्या होत्या भागवत ऐकण्यासाठी पारायणामध्ये. मग त्या आल्या की म्हटलं 12:30-1 वाजता उपवास सोडू. आई आमच्या बाजूच्या गच्चीवर ताईच्या घरी गेली होती. एवढे मस्त गुलाबाचे फुलं, त्या गुलाबाच्या फुलांना बघून खूप प्रसन्न वाटले आणि सगळ्यांना गुलाबाचे फुलं तोडले आणि प्रत्येकाच्या घरी गुलाबाचे फुलं द्यायला सांगितली. मग तेवढीच सेवाधर्म म्हणून गुलाबाचे फुलं तोडले आणि प्रत्येकाच्या घरी मी फुलं नेऊन दिले होते. आता पोळ्यांची नखरे खूप. सासूबाईने पाहत नव्हत्या पोळी, मग सासूबाईने लगेच नजर फिरवली की पोळी एकदम रुसून बसली. गरमागरम पोळ्या झाल्या की सासूबाई आणि बाबांना दोघांनाही जेवायला वाढून दिलं. आई आणि बाबा दोघंही जेवायला बसले. मी पण जेवायला घेतलं. असा होता छोटासा मिनी ब्लॉग. नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ पाहत जा. बाय.